आंबा काजू नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। शेतकरी बागायतदार एकजुटीचा, शेतकरी बागायतदार एकजुटीचा, शेतकरी पाहिजे। काजू बागायतदारांच्या एकजुटीचा अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, शेतकरी व्यापारी संघटनेच्या एकजुटीचा, शेतकरी व्यापारी आंबा बागायतदार काजू बागायतदारांच्या एकजुटीचा, अरे आंबा काजू बागायतदारांच्या एकजुटीचा, अरे आंबा काजू बागायतदार आणि व्यापाऱ्यांच्या 12 मार्चला कार्यालयामध्ये आमचा दलाई मोर्चा जाईल आणि त्यानंतर जर दुर्लक्ष केलं तर मग मंत्रालयावर सुद्धा आमच्या रेल्वे गाड्या आम्ही भरून जाऊन सगळे शेतकरी एकजुटीचा रस्ता निवडू। आपली या ठिकाणी एकजूट आपण दाखवूया। ते आपल्या ताकदीचं दर्शन आहे, सामर्थ्याचं दर्शन आहे, कारण आम्ही आता पूर्ण हतबल झालो। गेल्या वर्षी फक्त 30% आंबा उत्पन्न होते आणि त्यामुळे गेल्या वर्षी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे होती, पण ती मिळाली नाही। आमच्या मागण्या ह्याच आहेत की आज अवकाळी पाऊस झालाच, त्याचबरोबर अगोदर हवामानामधील बदलामुळे यावेळी मला वाटतं सगळीकडे तुम्ही बघितल्यानंतर आंबा काजू बागा बघा संपूर्ण काळ्या ठिक्कर पडल्यात, मोहर जळून खाक झालेला आहे। त्यामुळे मला वाटतं 10% उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आज लागलेलं नाहीये। एवढा मोठा खर्च करायचा, त्यासाठी वर्षभर राबायचं आणि कर्ज काढून खाजगी बँकातून कर्ज काढून खाजगी लोकांकडून पैसे घेऊन आज हा आपला शेतकरी आंबा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतोय। परंतु गेले तोक्ते बाजारापासून आपण सतत बघतोय की एवढं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे, तरी या कोकणातला शेतकरी कुठे डगबगला नाही किंवा आत्महत्या करतो म्हणून असं कुठे काय सांगितलेलं नाही। परंतु आजची परिस्थिती बघितल्यानंतर आज जर शेतकऱ्यांच्या हाती जर काहीच लागलेलं नसेल तर 10 लाखाची बाग असेल तर 10 लाख तेवढाच खर्च येतो, 15 लाख खर्च येतो आणि आज तो शेतकरी 25 लाख रुपये कर्जाच्या डबक्यात बुडल्यासारखा आहे। औषधांच्या किमती भरमसाठ झालेल्या आहे, त्याच्यामध्ये GST सारखा कर लागलेला आहे, खतांच्या किमती वाढलेल्या आहेत त्यावरती GST कर लागलेला आहे, शेती अवजार असू देत त्याच्यावरती GST लागलेला आहे। परंतु हे सरकार मला वाटतं नक्कीच फक्त शेतकऱ्याला लुटण्याचं काम करतं, शेतकऱ्यांना काही देण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो। त्यामुळे आमची यावेळी अशी मागणी आहे ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर आंब्यासाठी तुम्ही हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूसाठी तुम्ही 3 लाख हेक्टरी नुकसान भरपाई दिली पाहिजे। आज तुम्ही जर दिली नसेल, दिली ना, हे जर टाळण्याचा प्रयत्न कराल किंवा त्याच्यामध्ये जर काही तुम्ही कमी जास्त करण्याचा प्रयत्न कराल तर आजचा हा मोर्चा एल्गार मोर्चा आज मोठ्या प्रमाणात निघालेला आहे, तो आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयापर्यंत थांबलेला आहे। दुसरा आमचा मोर्चा 12 मार्चला जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे। त्यानंतरही जर तुम्ही दखल घेतली नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो या संपूर्ण हायवे हा चक्का जाम अगदी त्या वेंगुर्ला सिंधुदुर्गची बॉर्डर ते अगदी गोव्याच्या बॉर्डरपर्यंत आम्ही नक्कीच करू, अशी मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला ही समज देत आहे।